किरीट सोमय्यांनी आरोप केलेले अजून एक नेते सत्तेत गेलेत आणि त्यावर प्रश्न केल्यानंतर सोमय्यांनी थेट आरोप करण्याऐवजी किंवा नाव घेण्यासाठी प्रकरण कोर्टात असल्याचं सांगत फार बोलणं टाळलंय। पाहूया हा रिपोर्ट। ठाकरेंच्या शिवसेनेत असताना रवींद्र वायकरांवर आरोपांची मालिका करणारे किरीट सोमय्यांनी वायकर शिंदेंकडे गेल्यानंतर मौन राहणं पसंत केलं। मौन म्हणजे वायकरांनी घोटाळा केला की नाही यावर ते आता बोलत नाही। वायकरांऐवजी आता सोमय्या फक्त ठाकरेंवर बोलतायत। 500 कोटी रुपयात 5 स्टार हॉटेल बांधण्याची वायकरला परवानगी दिली होती। आता ईडीने रवींद्र वायकरवर गुन्हा दाखल केला आहे। रवींद्र वायकरला आता ईडी समक्ष हजर व्हावं लागणार, हिसाब तो देना पडेगा। उद्धव ठाकरेंची जी आता अवस्था झाली आहे की त्याचा फायनान्शियल पार्टनर यांनी आता उद्धव ठाकरेंना सोडून दिलं। नरेंद्र मोदीजी आमच्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांचं लक्ष आहे भारतला भ्रष्टाचार मुक्त करणं। तसंच ते महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सेना, लुटारू सेना, ते दहशतीचं वातावरण होतं, हे वातावरण आज आम्ही संपवलं आहे, त्याबद्दल समाधान आहे। याआधी आरोपांची प्रकरणं कोर्टात होती, मात्र आता किरीट सोमय्या केस कोर्टात असं म्हणत त्यावर बोलणं टाळतायत। रवींद्र वायकर यांचा 500 कोटीचा 5 स्टार घोटाळा आता सिद्ध झाला आहे। आरोप झालेले होते ते ज्युडिशियली प्रोसेस मध्ये आहेत, आता तिथे न्यायालय पाहणार। वायकरचा तर पूर्ण हिशोब येऊ द्या बाहेर, हिसाब तो देना पडेगा। अब न्यायालय में चल रहे हैं, न्यायालय अपना काम पूरा करेंगे। ती अंमलबजावणी करायची आहे, कोणताही प्रकारचा कॉम्प्रोमाइज ढिलाई चालणार नाही, कारण की सगळी प्रकरणं न्यायालयात गेली आहे, तपास यंत्रणाकडे आणि न्यायालयापर्यंत पोहोचला आहे। वायकर यांचा 500 कोटीचा 5 स्टार घोटाळा न्यायालय योग्य ते निर्णय घेणार, जे होईल त्यात न्यायालय पाहणार। सोमय्या म्हणतात की पक्ष बदलले असले तरी कारवाई थांबणार नाही। मात्र वायकर शिंदेच्या शिवसेनेत येण्याच्या 15 दिवस आधीच मुंबई महापालिकेनं त्यांना मोठा दिलासा दिला। जोगेश्वरीत महापालिकेच्या जमिनीवर वायकरांनी हॉटेल बांधल्याचा आरोप होता। किरीट सोमय्यांनी मुंबई महापालिकेकडे याबाबत तक्रार केली। त्याच तक्रारीच्या आधारावर ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी लागली। 9 जानेवारीला वायकरांच्या घर कार्यालयावर ईडीचा छापा पडला। या छाप्यावेळीच वायकर शिंदेच्या सेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू झाल्या। काही दिवसांनी वायकरांनी मुंबई महापालिकेला आरोपांबद्दल एक प्रस्ताव दिला। नंतर महापालिकेनं कोर्टात वायकरांचा प्रस्ताव आम्हाला मान्य असल्याचं म्हटलं। त्यामुळे तक्रारदारानंच अर्थात महापालिकेनंच वायकरांना दिलासा दिल्याच्या शक्यतेनं आश्चर्य व्यक्त झालं आणि 11 मार्च म्हणजे काल वायकरांच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाला। भाजपच्या अनेक नेत्यांनी जो आहे तो भ्रष्टाचाराचा आरोप लावलेला होता। खरं तर त्यांच्या विरोधात अर्थात किरीट सोमय्या आणि इतर भाजपच्या नेत्यांच्या विरोधात तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार का? अरे ते जाऊ दे, आता झालं ते, आता तुम्ही कशाला काढताय? ते आता पॉझिटिव्ह बोलतायत, विकास त्यांना त्यांच्या मतदारसंघात करायचा आहे हे जाहीर, आणि त्यांनी मला पत्र दिले जी कामं आहेत ती। नक्की, पण काल तुमच्यावर आरोपांचा विषय वायकरांना विचारला गेला, त्यावर सोमय्यांचा विषय आता का काढता असं उत्तर मुख्यमंत्री शिंदेने दिलंय, काय सांगा? मुद्दा असा आहे की जे मी आतापर्यंत 39 भ्रष्टाचाराचे किस्से उघडकीस आणले, 2 डझन नेते विभिन्न पक्षातले, आणि त्या सगळ्यांवर कारवाई सुरू आहे। किरीट सोमय्याचं काम आहे ज्युडिशियली ऑथॉरिटी पर्यंत ते घेऊन जायचं। पुढचं काम आता महाराष्ट्राचा मंत्रालयात एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांचं आहे। दुसरीकडे आपण विकासासाठी सत्तेत गेलो, विरोधात असताना निधी मिळत नव्हता असं खुद्द वायकरांनी शिंदेच्या बाजूलाच बसून जाहीरपणे सांगून टाकले। सत्तेशिवाय पर्याय नसतं, सत्ता असेल तर तुम्ही सर्व काम करून देऊ शकता। तुम्हाला ज्यावेळेला लोक निवडून देतात त्यावेळेला त्यांची इच्छा असते, व्यक्ती पक्षता असतात, पण व्यक्तीकडनं ती कामं देखील झाली पाहिजे, प्रामुख्याने महत्वाचं असतं। बघा, मी कोर्टात देखील गेलो होतो, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड, कोर्टाने काय निर्णय दिला तुम्हाला माहिती आहे, आणि त्यामुळे फंड हा मिळाला पाहिजे, आणि सत्तेत असतं त्याला जास्तच मिळतं। मुंबई महापालिकेमधले देखील उभाठा गटाचे जवळपास 45 नगरसेवक शिवसेनेमध्ये आलेले आहेत।
आणि इतर पक्षाचे मिळून 54 नगरसेवक आलेले आहेत. ते कशाला आले? विकासासाठी आले. त्यांच्या वार्डामध्ये कामं झाली पाहिजे म्हणून आले. जर सत्ता आपल्याकडे आहे, अधिकार आपल्याकडे आहेत, तर निधी देऊन त्यांच्या विकासाची कामं मार्गी लावण्याचं काम आपलं आहे. भ्रष्टाचाराचा आरोप करत राजीनामे मागणारे सोमय्या आता तेच नेते मंत्री झाल्यानं त्यांच्या राजीनाम्यावर बोलण्यास तयार नाही. जोपर्यंत या सगळ्या प्रकरणातून धनंजय मुंडे मुक्त होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. चरणदेश्वर साखर कारखाना पहिल्या दिवसापासून ज्यावेळी घेतला ते उपमुख्यमंत्री होते, त्यांना उपमुख्यमंत्री राहता येत नाही. परंतु हा घोटाळा आता सिद्ध झाला आहे म्हणून हसन मुश्रीफची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही मवियाच्या काळामध्ये केली होती. तीच मागणी आता फडणवीसांना तुम्ही करणार आहात का किंवा शिंदेंना करणार आहात? तपासून ते न्यायालयात आहे. आता न्यायालयाने काय करायचं तो निर्देश किरीट सोमय्या नाही देऊ शकत. दरम्यान किरीट सोमय्यांनी विरोधकांच्या 30हून जास्त नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. नंतर त्यापैकी बहुतांश नेते भाजप सोबत सत्तेत तर काही थेट भाजपमध्येच गेले. जर सोमय्यांचे आरोप खरे होते तर त्यांना मंत्रिपद कशी मिळाली आणि जर खोटे होते तर संबंधित नेत्यांनी आरोप करणाऱ्यांवर दावा का ठोकला नाही असा प्रश्न विरोधक करत आहेत. स्पष्ट लिहिलंय की भावना गवळीने जे 7 कोटी आणि सरनाईकला शेवटी जेलमध्ये पण जावं लागणार आहे. अर्जुन खोतकर घोटाळेबाज अजित पवारांनी 1050 कोटीची बेनामी संपत्ती हसन मुश्रीफचा जावई आणि मुलाची अटक होणार म्हणून लढाई सुरू आहे. भ्रष्टाचार विरुद्धची ती तशीच राहणार. ज्यांच्यावर आरोप झालेले होते ते ज्युडिशियली प्रोसेस मध्ये आहेत. आता तिथे न्यायालय पाहणार. आणि फडणवीसांनी आरोप केले होते अजित पवारांवर तुरुंगात टाकण्याची भाषा केली आणि त्यानुसार गुन्हे दाखल झाले आणि आता तुमचं गृह मंत्रालय त्याला क्लीन चिट देत आहे. माझं श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना आव्हान आहे, त्यांनी आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर अब्रू नुकसानाचा खटला दाखल केला पाहिजे. गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.